नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी बेसन पिठाचा इन्स्टंट ढोकळा दाखवणार आहे. अवघ्या 5-7 मिनटामध्ये आपला ढोकळा हा तयार होत आहे. आता मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3-4 चमचे तेल घ्यायचं आहे. आपल्याला 4 चमचे गोडं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साखर, 1 चिमूट हळद आणि 1 चमचा भरून लिंबाचा रस एवढं टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे. आता आपण एका वाटीमध्ये दोन्ही वाट्या सारख्या घ्यायच्या आहेत. 1 वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, 1 वाटीभर पाणी, आणि त्याच वाटी भरून आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. पण ते बेसन पीठ आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे. आता पाणी टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकून व्यवस्थित आपण बेसन पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हा बेसन आपले भिजले आहे. आता 1 वाटी पाण्यामध्येच आपल्याला ते बेसन भिजून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला ते 5 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. तर चला आपण आता हे रेस्ट करायला ठेवून देऊया 5 मिनटं आणि आता त्यावर आपण ढोकळ्याची तयारी करून घेऊ. मी आता हा ढोकळा ग्लासमध्ये करणार आहे. ग्लासमध्ये अगदी सुंदर ढोकळा तयार होतो. आणि आता मी एक कुकर घेतलेला आहे आणि ते कुकरमध्ये अगदी थोडंसं तळाला पाणी टाकायचं आहे. ग्लास अगदी थोडा बुडेल, 1 कांडभर ग्लास बुडेल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण आता ह्या ग्लासला तेल लावून घेऊया. आता आपण ह्या ग्लासला व्यवस्थित असं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये मी 1 चमचाभर सोडा टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित बॅटर आपलं हलवून घ्यायचं आणि ह्या ग्लासमध्ये ते ओतून घेतलं आहे आणि या कुकरमध्ये आपण ते ठेवून देऊया. आणि आता कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. आता कुकरची शिट्टी काढून घेतली आहे ना. आपण आता हा ढोकळा 15 मिनिट आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर आपल्याला आता हा 15 मिनिट ढोकळा ठेवायचा आहे. 5 मिनिट हाय फ्लेम ठेवायची आणि नंतर तो कमी करायची. तर बघा मैत्रिणींनो, आपला ढोकळा आता हा रेडी झाला आहे. 15 मिनिट मी त्यामध्ये ठेवला आहे. अशा प्रकारे आता आपला हा ढोकळा रेडी झाला आहे. आता आपण एकदम स्पंजी ढोकळा तयार होतो. अवघ्या 10-15 मिनटामध्ये हा ढोकळा आपला रेडी होतो. आणि आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया. आता हा ढोकळा कट करून घेणार आहोत आणि त्याला फोडणी देणार आहोत. आता मी त्यामध्ये आता फोडणीची तयारी केली आहे. आता मी 1.5 पळी तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि मिरची टाकायची. आता ही मिरची आपण फक्त लांब चिरून घ्यायची आहे. फक्त मिरचीचा अंश त्याच्यात उतरला जाईल. त्यामुळे कसं लहान मुलांना हे व्यवस्थित असं खाता येतं, कारण तिखट लागत नाही. त्यासाठी या मिरच्या आपण लांब चिरून घ्यायच्या आणि त्यामध्ये 2 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ही सर्व फोडणी आपण आता या ढोकळ्यावर ओतून घेऊया. बघा मैत्रिणींना, आता आपली ही ढोकळ्याची फोडणी तयार झाली आहे. आता आपला ढोकळा रेडी झाला आहे. आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. बघा मैत्रिणींना, तुम्हाला जर ही ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्ते.